सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 39 कथेचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत आणि प्लेलिस्टवर पण आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया कथेला. शालू, मला खरंच समजत नाही आहे गो, मी काय करू. म्हणजे हा राक्षस जेव्हा जवळ येतो ना तेव्हा मला कसलाच भान राहत नाही. तो समोर असतो ना तर फक्त त्यालाच बघू वाटतं. अभ्यास सुद्धा होत नाही माझा तो समोर असला की. वेदांतिका फोनवर शालूसोबत बोलत होती आणि सोबतच तिचं बाल्कनीत उभं राहून खाली बघणं सुद्धा चालूच होतं. कारण आज 7 वाजून सुद्धा तिचा सरू राक्षस अजून घरी आला नव्हता. म्हणून त्याला बघायला जीव तडमडत होता तिचा. अजून कसे आले नाही? रोज तर या वेळेत येऊन जातात हे. वेदांतिका खोलीत असलेल्या टिकटिक करणाऱ्या घडीवर नजर टाकत बोलली. वेदू, अगं काय झालं? अशी गप्प का आहेस? वेदांतिका काही बोलत नाही म्हणून शालूचा तिकडून लाऊडस्पीकर चालू झाला. अगं का ओरडतेस? कान फाटले माझे तुझा आवाज ऐकून. वेदांतिका चिडत. हो, आता तर तसंच होईल. आता कान फाटले, उद्या बोलू वाटणार नाही. कारण आता मॅडम प्रेमात जे पडल्या. शालू नाटकी सुरात बोलली. काय? तशीच वेदांतिका ओरडली. आता तू का ओरडत आहेस? शालू. आता तू काय बोललीस? वेदांतिकाचा आवाज आता थोडा जड झाला होता. तेच जे तू ऐकलंस. शालू चिडत. हे तू खरं बोलत आहेस? म्हणजे मी म्हणजे याला प्रेम. वेदांतिकाला तर आता काय बोलावं सुचतच नव्हतं. तिला आनंद झाला होता, सोबतच तिला आता लाज सुद्धा येत होती. हो मॅडमजी, तुमचा ना जीव जडला आहे तुमच्या सडू राक्षसावर. तर आता आम्हाला सोडा आणि बसा त्याच्या मानगुटीवर चेटकिनीसारखं. शालू हसत बोलली आणि फोन ठेवला. तितक्यात वेदांतिकाची नजर खाली गेली तर अभिची कार आता वाड्याच्या गेटवर आली होती. जे बघून वेदांतिकाचं काळीजच धडधडू लागलं. ती तशीच पटकन आत आली. तशी तिची नजर खोलीत असलेल्या त्याच्या भल्या मोठ्या फोटोवर गेली. त्या फोटोत अभि ब्लॅक 3 पीस सूटमध्ये होता आणि त्याने डोळ्यांवर ही गॉगल घातला होता. जे बघून वेदांतिकाला शालूचे म्हणणे आठवले आणि ती तशीच लाजत खाली निघून गेली. अजून तिने साडी सुद्धा चेंज केली नव्हती, कारण त्या साडीत अभिचा स्पर्श होता. ती तशीच लाजत खाली आली आणि सरळ किचनमध्ये निघून गेली. तिच्या पैंजणच्या आवाजाने हॉलमध्ये असलेले वसंतराव आणि आरवचे लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिची ती धांदल बघून त्यांचे सुद्धा ओठ रुंदावले. साधना किचनमधली वेदांतिकाची होणारी ती गोड धांदल बघून स्मित हसत होती. अभि खोलीत आला तशा त्याच्या नजरात तिलाच, म्हणजे त्याच्या प्रिन्सेसलाच शोधू लागला. पण त्याला ती कुठेही नजरेत पडली नाही. आणि पडणारही कशी होती ती? कारण त्याची प्रिन्सेस तर आता त्याच्यासाठी कॉफी करायची म्हणून किचनमध्ये बाळगत होती.
आज किचनमध्ये होणारी तिच्या पैंजणाची रुंझुन आणि बांगड्यांची किनकिन ही काही औरच होती. सोबतच तिच्या ओठांवरची ती गोड स्माईल काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नव्हती. जरा जरी ती कमी दिसली की तिचा सडू राक्षसाचा चेहरा लगेच तिच्या नजरेसमोर येऊन ती पुन्हा वाढवून जायचा. ती कुठेच दिसली नाही म्हणून. इकडे अभि हिरमुसला आणि तसाच फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये निघून गेला. मॉम, मी आलेस, यांना कॉफी देऊ, वेदांतिका बोलली. तशी साधना यांना तिला हसतच मान हलवत होकार दिला. तशी वेदांतिका लाजतच कॉफी ट्रे घेऊन किचन मधून बाहेर पडली. अभि आता नुकताच फ्रेश होऊन वॉशरूम बाहेर आलाच होता की त्याची नजर खोलीच्या दाराजवळ उभ्या असलेल्या आपल्या प्रिन्सेसवर पडली आणि तिची ती गुड स्माईल बघून त्याच्या हातातला तो छोटा टॉवेल कधी खाली पडला त्याला समजलं नाही. पण तरीही तो टॉवेल हातात आहे असं समजून अजूनही केसात आपला हात फिरवत होता. तशी त्याची ती वेडी कृती बघून वेदांतिकाला त्याचं हसूच आलं. अहो, तुमची कॉफी, बोलून वेदांतिकाने आत येत ती कॉफी तिथल्या टेबलवर ठेवली. तसा तिच्या साडीचा पदर हलकाच तिच्या पोटावरून बाजूला झाला. तशी अभिची नजर तिच्या सपाट गोऱ्या पोटावर पडली आणि ती खोलबेली बघून तर त्याचाच घसा कोरडा पडू लागला. आता तर त्याला ती कॉफी नाही तर समोर असलेली ही मलाई खाऊ वाटत होती. प्रिन्सेस, एक दिवस तू मला डायबेटीज देऊनच थांबशील असंच वाटत आहे मला, अभि हळूच पुटपुटला. आणि वेदांतिका जवळ आला. तशी वेदांतिकाने त्याला हातात कॉफी दिली आणि त्याला स्मित करून बघू लागली. अभि तिथेच बेडवर कॉफी पीत बसला. पण त्याची नजर अजूनही पदराच्या आडून दिसणाऱ्या वेदांतिकाच्या पोटावरच होती. तिचं ते सपाट पोट आणि ती खोलबेली आज जणू अभिचा अंतच पाहत होते. म्हणून तर त्याची छेड काढत त्याला जवळ येण्यास खुणावत होते. ओ गॉड, प्लीज सेव्ह मी. अभि स्वतःला कंट्रोल करण्यासाठी वर बघून जोरजोरात श्वास घेत होता. तोपर्यंत इकडे वेदांतिका त्याने पसरवलेला पसारा आवरण्यात होती. आता कुठे जात आहेस? वेदांतिका तो ट्रे खाली घेऊन जायला वळलीच होती की अभिच्या येणाऱ्या आवाजाने तिचे पाय थांबले. त्याचा तो मॅग्नेटिक आवाज ऐकून तिचा ऊर खालीवर होत होता. त्याचा तो मॅग्नेटिक आवाज तिच्या अंगात शहारा देऊन गेला आणि ती तशीच हळूच मागे वळली. ते ते किचन, वेदांतिका अडखळत बोलली. तसा इकडे अभिच्या चेहऱ्यावर आठ्या पडू लागल्या. काही गरज नाही, अभि आवाज वाढवत, कारण त्याला अजूनही तो क्षण आठवत होता ज्यावेळी किचनमध्ये असताना स्टाफच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या आणि क्षणात त्याचा चेहरा रागाने भरून येत होता. अहो, पण मॉम,
एकटी सगळं करत आहेत. ओके, मग चेंज करून जा. आणि कितीदा तुला सांगितलं आहे किचन मध्ये काम करताना ड्रेसच घालत जा म्हणून. अभि तिच्या जवळ येत बोलला. त्याचे डोळे तिच्यावरच टिपले होते. ते बघून वेदांतिकाचे ठोके जलद गतीने पडू लागले आणि ती मागे मागे सरकू लागली. तिची ती किंचितशी भीती बघून अभिचे ओठ तिरके झाले. तिच्यावर आपला प्रभाव बघून त्याला सुद्धा ते चांगलं वाटू लागलं आणि तो आणखी तिच्या जवळ सरकला. त्याने पटकन एका हाताने वेदांतिकाला जवळ ओढून घेतले. आता अभिचा एक हात तिच्या कमरेत होता आणि दोघांचीही छाती एकमेकांना जवळजवळ चिकटल्यासारखी होती आणि दोघांचेही श्वास वाढले होते. दोघांचेही डोळे एकमेकांना बघण्यात अडकले होते. आता कसं आहे ना, तोंड जरी बंद असलं तरी डोळे, हृदय आणि स्पर्श तर आपलं काम करतातच आणि खूप चांगल्या प्रकारे करतात. हे एव्हाना या दोन लव्हर्सना सुद्धा कळले होते. म्हणून तर बोलत नसले तरी खूप काही बोलत होते ते. अभिने अलगतच एका हाताने तिच्या गालावर आलेले केस कानामागे केले. तसं त्याचा थंड बोटाचा स्पर्श वेदांतिकाला करंट लागावा तसा झंझण्या देऊन गेला आणि तिने आपल्या पापण्या मिटून घेतल्या. पण आता हा राक्षस इथेच थोडी थांबणार होता. त्याला तर आता खूप लांबचा रस्ता पार करायचा होता. वेदांतिका डोळे मिटूनच होते की तिच्या राक्षसाने परत तिच्यावर गोड हल्ला केला. त्याने तिच्या पोटात आपली लांब बोटे गाडली. तसं वेदांतिकाने आपलं पोट आकसून घेतलं. आता तर तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागली होती. बायको, मी तुला सांगितलं होतं. माझं नाही ऐकलं तर मी तुला पनिशमेंट देणार आणि घरात ही साडी घालून तू तुझी चूक दाखवून दिलीस. आता शिक्षेसाठी रेडी हो. अभि वेदांतिकाच्या कानात कुजबुजला. तशी वेदांतिका घाबरली, कारण त्याची शिक्षा म्हणजे तिचे ओठ. म्हणून तिने पटकन आपल्या ओठांवर हात ठेवला आणि घाबरून दाराकडे बघू लागली, जो आता ही ओपन होता. घाबरू नकोस बायको, आताची शिक्षा ही तुला वेगळी मिळेल. घाबरू नकोस बायको, आताची शिक्षा ही तुला वेगळी मिळेल बोलून अभि तिरकस गालात हसला आणि कुठलीही कल्पना न देता सरळ वेदांतिकाला उचलून घेतली आणि क्लोसेट रूमच्या दिशेने जाऊ लागला. वेदांतिकाचा चेहरा अजूनही अभिच्या छातीत लपला होता. अभि वेदांतिकाला घेऊन सरळ क्लोसेट रूम मध्ये आला आणि त्याने तो दार ओढून घेतला. नंतर त्याने वेदांतिकाला आपल्या समोर उभी केली. अजूनही वेदांतिकाची मान खालीच होती. सो बायको, आता तू तुझ्या शिक्षेसाठी तयार हो बोलून अभिने पुढच्या सेकंदाला वेदांतिकाच्या ओठांवर आपले ओठ टेकवत तिला किस करू लागला. तर वेदांतिका सुद्धा आता त्याला साथ देऊ लागली, कारण आता तिला सुद्धा अभिच्या या गोड स्पर्शाची सवय झाली होती.
तर अभिचे हात आता तिच्या खांद्यावर आणि पाठीवर फिरू लागले होते. वेदांतिकाने तो शीस आपली पाठ आकसून घेतली. अभिने तिला किस करत करतच तिच्या साडीचा पदर खांद्यावरून खाली टाकला आणि एका हाताने तिच्या चेहऱ्यावर करून तिच्या मानेवर आपले ओठ फिरवू लागला. वेदांतिकाला तसं बघून आता त्याचा ताबा सुटला होता. अभि तिच्या मानेवर ओठ टेकवण्यात मग्न होता. तर वेदांतिकाचे सुद्धा हात त्याच्या केसात फिरत होते आणि ती डोळे मिटून खोल खोल श्वास घेत होती. अभि तसाच खाली गुडघ्यावर बसला आणि त्याने वेदांतिकाला कमरेत हात घालून आणखी जवळ ओढून घेतले. तर वेदांतिका आता मात्र डोळे मिटून आपले श्वास कंट्रोल करत होती. तिला आता कशाचाही भान नव्हतं. ती पूर्ण अभिच्या स्पर्शात हरवली होती. अभिने एकदा मानवर करून तिला पाहिलं आणि पुन्हा तिच्या सपाट पोटावर आपले ओठ टेकवून घेतले. तसे वेदांतिकाचे हात त्याच्या केसात घट्ट झाले आणि तिने ते केस हलकेच आपल्या मुठीत ओढून घेतले. तर अभि तिच्या पोटावर चुंबन घेण्यात रमला होता. त्याला ही फिलिंग खूप वेगळी वाटत होती, खूप गोड वाटत होती. वेदांतिका सुद्धा डोळे मिटून ती फिलिंग अनुभवत होती. तिच्यासाठी सुद्धा ही फिलिंग नवीनच होती. पहिल्यांदाच कुणीतरी तिला असा स्पर्श करून बहरून सोडत होता आणि लवकरच तिला आपल्या प्रेमाने परिपूर्ण सुद्धा करणार होता. पुढचा भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरील कथा आवडत असतील तर लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील या कथेचे आधीचे भाग आणि इतर कथासुद्धा नक्की वाचा. धन्यवाद.